हाय हॅलो नमस्कार, मी प्रियांका. नमस्कार, मी आशिष. वेलकम बॅक टू अवर चॅनल. मग आता कुठे जायचं? सो खूप दिवसानंतर आपला प्लॅन होतोय. Yes. चला जाऊया कुठेतरी वेगळ्या प्लेसवर जिथे आपण कधी गेलेलो नाही. खूप 2 वर्षापूर्वी गेलो होतो. हा. सो आज परत तिकडे जाऊया. आणि प्लेसचं नाव काय असेल? फिजा बीच म्हणून ते आहे सलालामध्ये. इट्स अ हिडन बीच. सो लेट्स गो आणि आपण एक्सप्लोर करूया तिकडे काय काय नक्की काय आहे. आणि आपल्यासोबत खूप सारे फॅमिली आहेत. Yes. सो त्यांची ओळख मी नंतर करून देते. सो Let's- चला. सो तुम्हाला आठवत असेल तर मी जी पहिली व्हिडिओ टाकली होती यूट्यूबवर ती फिजा बीचची होती. तेव्हा तो हिडन प्लेस होता आणि आता सगळेजण तिकडे जात आहेत, त्यामुळे आपल्याला रश मिळणार आहे. सो तिकडे जाण्यासाठी आपल्याला ऑलमोस्ट 1.5 तास लागणार आहे. सो मध्ये मध्ये बघू शकता पाहुणे आलेले आहेत. पाहुणे नाही, त्यांच्यासाठी आपण पाहुणे आहोत, ते इकडचेच आहेत. आणि आपल्यासोबत अजून फॅमिली आहेत, ते जॉईन होत आहेत. मागून गाडी येत आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल जाता जाता आपल्याला मक्सिल बीच लागणार आहे, त्याच्यानंतर शात पण लागणार आहे. सो चला जाऊया. तुम्ही आत्तापर्यंत ज्या मी व्हिडिओ टाकले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघितलंच असाल की सलालामधले बीचेस खूप क्लीन आहेत आणि खूप छान आहेत आणि वेल मेंटेन आहेत. घाण वगैरे कुठेच काही नसतं आणि ब्लू वॉटर आहे, त्यामुळे खूप छान वाटतात बघायला. आणि हा आमचा ऑल टाईम फेवरेट बीच आहे. कधीही जाऊ शकतो तिथे आणि खूप छान वाटतं. ब्लू वॉटर आहे आणि आम्हाला आवडणारा वन ऑफ द बेस्ट बीच आहे इथला. आणि आम्ही इथे वेट करत आहोत दुसऱ्यांच्या गाड्या येण्याचा. सो आपले राहिलेले पार्टनर जॉईन झालेले आहेत. पुढे बघू शकता आपल्या गाड्या चाललेल्या आहेत. सो आम्ही मस्त मक्सिल बीचला थोडं थांबलो, फोटोशूट वगैरे केला आणि त्याच्यानंतर पुढे निघालो. आपल्याला ज्या फिजा बीचला जायचं आहे तिकडे निघालेलो आहोत. आणि हे बघून तुम्हाला लडाखचं फील होत असेल ना, ॲक्च्युली आम्हाला पण तसंच वाटतं की हा सलालामधला लडाख आहे म्हणून. खूप छान वाटतं. ॲक्च्युली असं वाटतं की आम्ही लडाखमध्येच गेलोत. जबरदस्त. व्हिडिओ मध्ये एवढं येत नाही पण ते डोळ्याला एवढं भारी वाटतंय ना, सिरियसली. फायनली आम्ही फिजायला पोहोचलो आहोत. तुम्ही वरनं बघू शकता आहे बीच आणि आपल्याला तिकडे त्या साईडला जायचं आहे. सध्या इथे छोटासा स्टॉप घेतला आम्ही. आणि हे यांचे लहानपणीचे उद्योग चाललेले आहेत. हा आता दगडा फेकीचं आमचं कॉम्पिटिशन चालू आहे. पियू कम ऑन, फेका रे. 1 2 3. कोणाचं पाण्यात गेलं नाही. फुसके फटाके सगळे चिंटोंचे. सो आमचं वर मस्ती मजाक करून झालेलं आहे, दगडफेकी पण झालेली आहे. सो आता आम्ही खाली फिजा बीच जिथे प्रॉपर बीच आहे तिकडे जाणार आहोत. आणि तुम्ही रस्ता बघू शकता, रफ आहे जाण्यासाठी, कारण का तो पूर्ण डोंगरातून खाली येते. डोंगर चढून खाली यायचं आहे. आणि इकडे फिशिंग पण होते आणि फिशिंगची बोट आत्ताच आली होती, त्यामुळे खूप सारे पक्षी तिथे तुम्ही सीगल्स बघू शकता, ते आहेत. आणि मी त्यांना उडवण्याचा प्रयत्न करते. आणि इथे खूप सारे फिश होते त्यांना खायला, त्यामुळे ते तिथे बसले होते. आणि तुम्ही बघू शकता इथला बीच किती छान आहे आणि प्रायव्हेट बीच असल्यासारखा आहे आणि ब्लू वॉटर आहे. सो खूप छान वाटतं इथे येऊन. आपण पोहोचलो त्या स्पॉटवर, बीच साईडवर हा स्पॉट आहे. आणि आम्ही इथे आमचं वी स्टे हिअर इन दिस केव टाईप एरिया. आणि ह्या जागेचे आम्ही मालक आहोत. बघू शकता खूप भारी बीच आहे, खूप भारी.
आणि पहिला आम्ही जिथे सीगल होते तिकडे गेलो होतो, तिकडून आम्हाला काही प्रॉपर बसण्यासाठी प्लेस मिळाला नाही, म्हणून आम्ही इकडे येऊन आमचा प्लेस बघितला आहे आणि ते स्टेबल झालेलं आहोत. जरा चेअर वगैरे काढलेल्या आहेत आणि आमचा मोह आम्हाला आवरला नाही पाण्यामध्ये जाण्याचा. आणि ही बघू शकता आमची गँग पूर्ण. आम्ही मस्त चेअर वगैरे मांडून आमचा जेवणा पाण्याचं सगळं बाहेर काढलेलं आहे आणि मस्त बीचवर जेवायला, काही खायला, चहा प्यायला खूप भारी वाटतं. आणि आमचा चहा आणि भेलचा प्रोग्राम होता. चहा एकीकडे चालू होता आणि विजयदानी मस्त भेल बनवली होती. हा आहे फिजा बीच. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.